इयत्ता 10वी विषय भूगोल घटक 5वा नैसर्गिक वनस्पती व प्राणी उपघटक वन्य जीवन अध्ययन निष्पत्ती 5.3.2 विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या वन्यजीवांचे वितरण स्पष्ट करतील। श्री मिलिंद दत्तात्रय नांद्रे, उपशिक्षक, शालार्थ ID 04 DED NMD M 8402, मोबाईल क्रमांक 7588 51 73 11, शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय घाणेगाव, UDIS कोड 270 20 20 9102, केंद्र मसाळे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल विषयातील प्रकरण 5वे नैसर्गिक वनस्पती व प्राणी यातील उपघटक वन्यजीवन हे या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, समोर दिसत असलेल्या छायाचित्रामध्ये वेगवेगळ्या वनस्पती व प्राणीच्या प्रजाती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्यापैकी पहिलं चित्र आहे निवडुंग या वनस्पतीचं, ही एक काटेरी वनस्पती आहे। दुसरं चित्र आहे कॉफी या वनस्पतीचं। विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना भारत आणि ब्राझील या दोनच देशाचा अभ्यास करत आहोत आणि ब्राझील देशामध्ये कॉफी या वनस्पतीचं अधिक उत्पादन घेतलं जातं, म्हणून कॉफी पॉट म्हणून ब्राझीलची ओळख आहे। तिसरं चित्र आहे साग या वृक्षाचं, चौथं चित्र आहे न्यूओ नेग्रो या पक्ष्याचं आणि पाचवं चित्र बिबट्या हा वाघाचा प्रकार आहे आणि सहावं चित्र आहे ॲनाकोंडा हा सापाचा प्रकार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिसत असलेल्या वनस्पती आणि वन्य प्राण्यांच्या या प्रजाती आपल्या ओळखीच्या असतील, परंतु या ब्राझील देशातल्या आहेत। याच्यावरनं आपल्या लक्षात येत असेल की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशामध्ये वनस्पती आणि वन्य प्राण्यांमध्ये साधर्म्य आपल्याला आढळून येतंय। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या घटकाकडे वळूया। ब्राझील या देशातलं वन्यजीवन आपण आधी अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, हा सिंहासारखा तोंड असलेला सोनेरी तांबरीन हा ब्राझीलच्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आणि विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आपल्याला आढळत असतो। त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या जंगलांमध्ये आपल्याला माकडे, प्युमा, बिबट्या मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत असतात। हा एक कोंडर, हा उंच उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी हा त्या ठिकाणी विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आपल्याला बघायला मिळत असतो। ही आहे खार, हिला आपण भारत देशामध्ये खारुताई म्हणून ओळखत असतो आणि या ठिकाणी असलेल्या घनदाट अशा वनस्पतींमध्ये आपल्याला ही खार त्या ठिकाणी आढळत असते। हा आहे महाकाय ॲनाकोंडा, हा ब्राझील देशातल्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आणि पॅटानालच्या दलदलयुक्त प्रदेशामध्ये आपल्याला हा ॲनाकोंडा आढळत असतो। त्या दलदलयुक्त प्रदेशामध्ये गिनी पिग, मगर, सुसरी ही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत असतात। त्यानंतर हा आपला पोपटासारखा दिसणारा मकाऊ हा त्या ठिकाणी असलेल्या गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत असतो। आणि माशाच्या प्रजातीबद्दल बोलायचं झालं तर हा आहे स्वॉर्डफिश आणि गोड्या पाण्यातला पिराणा आणि गुलाबी डॉल्फिन हे या ब्राझील देशाचं वैशिष्ट्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, या स्वॉर्डफिश हा समुद्र किनाऱ्यावर आपल्याला आढळत असतो, किनारी प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो। याचं तोंड जर बघितलं तर एका तलवारीसारखं आहे आणि त्यानंतर गोड्या पाण्यामध्ये म्हणजे नदी, धरण यामध्ये आढळणारा पिराणा हा मांस भक्षक आहे आणि अमेझॉन नदीमध्ये गुलाबी डॉल्फिन आढळतात। विद्यार्थी मित्रांनो, डॉल्फिन मासा हा भारत देशामध्ये पण आढळतो, परंतु तो काळा डॉल्फिन असतो आणि या ठिकाणी अमेझॉन नदीमध्ये आढळणारा डॉल्फिन हा गुलाबी रंगाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्या घनदाट जंगल ब्राझील देशामध्ये, या घनदाट जंगलामध्ये सुद्धा मानवाचा हस्तक्षेप वाढला आहे। प्रदूषण, निर्वनीकरण अशा अनेक समस्या आहेत आणि या समस्यांमुळे ब्राझील देशामध्ये असलेल्या वन्य प्राण्यांच्या प्रजाती ह्या नष्ट होत चाललेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या भारत देशामधलं वन्यजीवन अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो,
वन्य प्राण्यांच्या बाबतीतही भारतामध्ये विविधता आपल्याला आढळून येत असते. तर ज्या ठिकाणी उष्ण आणि आर्द्र प्रदेश आहे अशा वनांमध्ये आपल्याला हत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात. त्यानंतर आसामचा जो दलदलयुक्त प्रदेश आहे त्या आसामच्या दलदलयुक्त प्रदेशामध्ये एक शिंगी गेंडा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत असतो. आपल्या भारत देशामध्ये वाळवंटी प्रदेश आहे, त्या वाळवंटी प्रदेशामध्ये रानटी गाढवं, खुंट ही आपल्याला बघायला मिळत असतात. त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये ज्या ठिकाणी बर्फवृष्टी होत असते, बर्फाळ प्रदेश आहे, अशा बर्फाळ प्रदेशामध्ये हिमचित्त याक हे आपल्याला बघायला मिळत असतात. भारत देशाचा जो द्वीपकल्पीय प्रदेश आहे आणि त्या द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये गवा, हरणे, माकड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, हाय वाघ आणि सिंह. विद्यार्थी मित्रांनो, भारत हा जगातला एकमेव देश आहे की या भारत देशामध्ये दोघी प्राणी आपल्याला आढळतात. जगामध्ये कोणताच देश नाही की दोघी प्राणी त्या देशामध्ये आढळत असतील. जिथं वाघ असेल तिथं सिंह नाही, जिथं सिंह आहे तिथं वाघ नाही. परंतु भारतामध्ये दोघी प्राणी आढळणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे आणि हा घनदाट जंगलामध्ये आपल्याला वाघ आणि सिंह बघायला मिळत असतात. त्यानंतर समुद्र किनारी प्रदेशामध्ये आपल्याला कासव, मगर, सुसर ही प्राणी आपल्याला आढळत असतात. त्यानंतर आपल्याला आपले जे वन प्रदेश आहेत त्या वन प्रदेशामध्ये मोर, खंड्या, तितर, कबुतरे ही पक्षी आपल्याला बघायला मिळत असतात. त्यानंतर आपल्याला विविध रंगी पोपट सुद्धा आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळत असतात. जिथं नद्या आहेत, धरणं आहेत, अशा पाणथळ जागी आपल्याला बदके, बगळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश वन्य प्राणी असलेला वैशिष्ट्यपूर्ण असा देश आहे. या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये सुद्धा प्राण्यांची तस्करी, प्रदूषण, निर्वनीकरण अशा अनेक समस्या आहेत आणि या समस्यांमुळे आपल्या भारत देशामधल्या सुद्धा वन्य प्राण्यांच्या प्रजाती या नष्ट होत चाललेल्या आहेत. वन्य प्राण्यांचं संरक्षण व्हावं, वनांचं संवर्धन व्हावं या दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय उद्याने, त्यानंतर वन्य प्राणी व पक्ष्यांचं संवर्धन व्हावं त्यासाठी अभयारण्य उभी केली आहेत. यांचं जतन केलं जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली सुद्धा जबाबदारी आहे. आपण सुद्धा या ठिकाणी वन्य प्राण्यांचं किंवा वनांचं जतन संवर्धन व्हावं यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. अशा प्रकारे वन्यजीवन हा उपघटक आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. धन्यवाद.